ऑडिओ क्लिप नंबर 2. परमपूज्य दादा नानासाहेब चांदोरकरांच्या आग्रहामुळे इसवी सन 1896च्या सुमारास प्रथम शिर्डीला गेले. तिथे त्यांना बाबांच्या अलौकिक विभूतिमत्वाचा अनेक रीतीने अनुभव आला. बाबांनी एके दिवशी चांदोरकरांना सुचवलं, नाना, सगळ्या संत मंडळींना जेवायला बोलू. सगळ्यांची सिद्धता चांगली कर आणि आपल्या या गणूवर सर्व संतांना बोलवण्याचं काम तर सोपवू. तो आणील बोलवून सगळ्यांना. एवढं कर बर का गणू, तुझं लई कल्याण होईल. याचा अर्थ असा आहे की संत कवी महिपतीने आपल्या भक्ती लीलामृतादी गोवीमध्ये ग्रंथातून संतांची चरित्र काव्यमय भाषेत रचलेली आहेत. तशीच ती दादांनी वर्णावीत ही आज्ञा दादांनी शिरसावंद्य मानली. नोकरीत असताना संत चरित्र लिहिण्यास त्यांनी आरंभ केला. भक्ती लीलामृत या ग्रंथाची रचना चालू होती. संत चरित्र लिहिणं हे बाबांच्या आज्ञेप्रमाणे पत्करलेलं काम करायचं असल्यामुळे दादा प्रामुख्याने शिर्डीला राहत असले तरी नांदेडला जा या बाबांच्या आज्ञेवरून ते मधून मराठवाड्यात जाऊन येत असत. तिथे एकट्याने कीर्तनही करत बिदागी घेत नसत. त्यांचा निस्पृहपणा, काव्यप्रतिभा, भक्तिभाव यांची छाप मराठवाड्यातील लोकांवर चांगलीच पडली. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांशी त्यांचा परिचयही वाढला. दादा नोकरीतून वेळ मिळाला की शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असत. शिर्डीला राहत असताना एकदा रामनवमीच्या उत्सवासाठी म्हणून कीर्तनास जाण्याचा प्रसंग आला. कीर्तनकाराच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे झिरमिळांची सुरेख पगडी, करवतीकाठी उपरणं, डेरेदार पांढरा शुभ्र अंगरखा असा पोशाख करून दादा कीर्तनाला निघाले. जाताना नमस्कार करण्यासाठी साईबाबांच्याकडे गेले तेव्हा बाबांनी विचारलं, काय रे, कुठे निघालास गणू? कीर्तन करण्यासाठी चाललोय बाबा, असं दादांनी उत्तर दिलं. त्यावर बाबा म्हणाले, असा नवऱ्या मुलासारखा थटून? अरे परमार्थाकरता कीर्तन ना, मग संसारात अलिप्त राहावं हे सांगणारच ना तू. मग हा थाटमाट आणि हा नखरा कशासाठी? काढ ते सगळं. बाबांनी दादांच्या अंगावरील अंगरखा पगडी काढून घेतली, उपरणं तेवढं अंगावर ठेवलं आणि म्हणाले, जा, आजपासून असंच कीर्तन करीत जा. आणि तेव्हापासून दादा अंगरखा न घालता अंगावर एक उपरणं तेवढं घ्यायचं आणि कीर्तन करायला लागायचं. मोठमोठ्या संस्थानिकांच्या दरबारातून दादांनी उघड्या अंगाने कीर्तनं केलेत. दरबारी शिस्तीकरिता आपली पद्धत त्यांनी सोडलेली नाही आहे. राजे लोकांनीही महाराजांना त्याबाबतीत कधीही छेडलं नाही आहे. निस्पृहस्य तृणम जगत या नियमाशी नारदाच्या गादीला शोभण्यासारखीच ही विरागी वेशभूषा आहे. आणि दादांच्या कीर्तन प्रसंगाशी तसंच एकंदर भूमिकेच्या पद्धतीची ती सुसंगतही आहे. वैराग्यासाठी कीर्तन, भक्ती परिपोषासाठी कीर्तन, श्रोता आणि वक्ता दोघांच्याही अंतःकरणाला सात्विक प्रेमाचा, भक्तीचा आनंद मिळावा यासाठी कीर्तन असेल तर अंगरखा, उपरणं, पगडीचा डामडौल कशासाठी हवाय? कीर्तनाला उभं राहण्याची त्यांची स्थिर पद्धतही निष्ठावंत भावाची द्योतकच आहे. भाव स्थिर हवा, स्थिरपणा, निस्पृहपणा आणि वैराग्य हीच तर परमार्थाची मुख्य लक्षणं आहेत. त्या दृष्टीने कीर्तनाची ही पद्धती दादांना जशी अत्यंत उचित अशी वाटत होती, तसंच आप्पांनाही यापेक्षा काही वेगळं असावं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळेच दादांच्या परंपरेतील आख्यानं, कीर्तनं याच पद्धतीने केली जातात आणि ती परंपरा आजही तशीच चालू आहे. या काळात शिर्डीत असूनही आपलं भवितव्य काय आहे याची विवंचना दादांच्या मागे होतीच. त्यांना काळजी लागलेली पाहून बाबा म्हणाले, अरे गणू, देव पाठीराखा असताना चिंता कसली करतोयस? नांदेडकडे जा, तिथे मी तुझी सगळी व्यवस्था केली आहे. बाबा, हे नांदेड कोणतं आहे? पुण्याजवळचं आहे का? छे रे, ते नाही. तू आत्तापर्यंत मराठवाड्यात ज्या नांदेडला मधून जातोस ना, ते नांदेड आहे. संतांची खाण असलेल्या मराठवाड्यातील वातावरण दादांच्या मनप्रवृत्तीस चांगलंच मानवलं आणि हळूहळू दादा नांदेडहूनच स्थिरपद झाले. नांदेडकरांचा त्यांचा कीर्तनाच्या माध्यमातूनच परिचय होता. तो तर दृढच झाला आणि तेथील स्नेह परिवारही वाढत गेला. त्यातही त्यावेळचे प्रसिद्ध वकील
पुंडलिकराव नांदेडकर यांच्यासारख्या सज्जन गृहस्थांशी दादांचं प्रेमाचे संबंध निर्माण झाले. पुढे तर त्यांनी दादांचं शिष्यत्वही पत्करलं आणि त्यांचं घर हे दादांचं घरच बनलं आहे. पुंडलिकरावांच्या नंतर बाबासाहेबांच्या कारकिर्दीतही ही स्थिती होती. आपलेपण, जिव्हाळा आणि आदर चढता वाढताच होता. पुढे बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या पुत्रांनी म्हणजे दिगंबरराव आणि प्रभाकरपंत तोच ऋणानुबंध प्रेमाने सांभाळला. मराठवाड्याविषयी दादांना फार आत्मीयता वाटायची. दादा स्वतःला गोदातीरवासी दासगणू असं मोठ्या अभिमानाने म्हणवून घेत असत. नगर प्रांतात अंकुरित झालेलं त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचं रूप मराठवाड्याच्या सुपीक भूमीत चांगलंच रुजलं, वाढलं आणि त्याला अनेकांना विसावा देऊ शकेल अशा मधुर फळं देणाऱ्या आम्रवृक्षाची विशालता प्राप्त झाली. साईबाबांच्या आज्ञेप्रमाणे भक्ती लीलामृत या ग्रंथाच्या माध्यमातून संतचरित्र, नैसर्गिक रसाळवाणीने गात असताना दादांच्या काव्याचं मूळचं सोज्वळ स्वरूप प्रकट व्हायला लागलं. लेखन काळात दादा साईबाबांच्या दर्शनाकरता बऱ्याच वेळा जात असत. साईबाबांच्या विषयी त्यांच्या मनात हळूहळू आदराची भावना दृढ होत गेली. बाबांचंही दादांवर फार प्रेम होतं. पुष्कळ लोकांवर बाबा कधीकधी फार रागवत, शिव्या देत, मारहाण करीत, पण दादांवर मात्र ते रागवल्याचं कोणीही कधीही पाहिलं नाही आहे. बाबांनी नरसिंहाचा अवतार धारण केला की इतरांचा थरकाप व्हायचा. मशिदीची पायरी चढण्याचाही कोणाला धीर होत नसे. दादा तशाही स्थितीत त्यांच्याजवळ जात. त्यांना पाहिल्यावर बाबांचा राग शांत होत असे आणि ते प्रसन्न मनाने दादांशी वार्तालाप करीत असत. बाबा, नोकरी सोडून दे रे गणू, असा सारखा आग्रह करीत दादांना करायचे आणि म्हणायचे, आपण काय बूट पुसायला जन्माला आलो आहे का? आपण कोणाचे चाकर होऊ नये. त्यावर दादा म्हणायचे, मला कोणाचा आधार नाही आहे बाबा. ही नोकरी आहे म्हणून 2 प्रहरला गोळाभर अन्न तरी खायला मिळतं. मी आता फौजदारीच्या परीक्षेला बसलो आहे. यश मिळालं तर बढती मिळेल, तेव्हा परीक्षेत उत्तीर्ण होशील असा आशीर्वाद देण्याचं सोडून नोकरी सोड असा भलताच आग्रह का करताय? अरे तू परीक्षेत कशा उतरतोयस माझं आई? नोकरी सोड, देवाला तुझी लई काळजी आहे बघ. दादांनी हे असं बोलणं मनावर कधी घेतलंच नाही. ते फौजदारीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यावर बाबा म्हणाले, कागदावर पास होण्यात काय अर्थ आहे? फौजदारी मिळवशील तेव्हा खरं. माझं ऐक, नको या मोहात पडू, नोकरी सोड गणू. चांदोरकर म्हणाले, गणपतराव, बाबांची आज्ञा मोडू नकोस. तुला जेवढा पगार आहे तितके पैसे मी तुला देईन प्रत्येक महिन्याला. मग तर झालं. दादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर त्या त्रासाने शिर्डीला जाण्याचं सुद्धा ते टाळू लागले. एकदा गुन्ह्याच्या तपासाकरता जात असताना शिर्डीवरूनच रस्ता होता, पण आडवाटेने जाऊन बाबा वाटेत भेटले. ते म्हणाले, गणू, किती रे तोंड चुकवशील? बऱ्या बोलाने नोकरी सोडून दे. ऐकलं नाहीस तर पस्ताव्यात पडशील बरं. बाबांच्या या बोलण्यावर काहीच उत्तर न देता नमस्कार करून दादा तसेच पुढे निघून गेले. या गोष्टीला काही महिने लोटले. बाबांचं बोलणं स्मरणात राहिलंही नाही. पण एकदा कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कठीण प्रसंग ओढवला. बाबांची अवज्ञा केल्यानेच हे संकट आपल्यावर कोसळलेलं आहे असं दादांना वाटायला लागलं. संकटात सापडले ते गोदावरीच्या तीरावर. रात्री 1-1:30चा सुमार होता. मन नोकरीच्या भयाने व्याकुळ झालं. नदीत उभं राहून दादांनी ओंजळीत पाणी घेतलं. शिर्डीकडे तोंड करून ते म्हणाले, बाबा, यातून सुखरूप पार पडलो तर मी नोकरी सोडीन, याला गंगामाईचीच साक्ष आहे. असं म्हणून त्यांनी पाणी सोडलं आणि ते पुढे निघून गेले. दादा त्या संकटातून सही सलामत तर सुटलेच, पण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने, वॉर्डन साहेबाने त्यांच्या बढतीची शिफारसही केली. पुन्हा दादांच्या मनात नोकरीविषयी आसक्ती निर्माण झाली. शिर्डीला आल्यावर दादांना बाबांनी हटकलंच. गणू, गंगेत शपथ कोणी वाहिली नोकरी सोडून म्हणून? आता तरी डोळे उघड. पण दादांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे एका प्रसंगात दादा खरोखरच निर्दोष असताना कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची वेळ आली. त्यावेळी दादा त्वरित शिर्डीला गेले आणि बाबांना म्हणाले, मागच्या प्रकरणी माझ्याकडून चूक होती तरी तुम्ही मला वाचवलं.
आता तर मी निरपराधी असूनसुद्धा शिक्षा देववणार की काय? तुमच्या पाया शपथ सांगतो, डाग न लागता सुटलो तर खरंच लगेच नोकरी सोडीन. बाबांच्या कृपेने हितशत्रूंचा कावा अयशस्वी झाला. चौकशीत दादा पूर्णपणे निर्दोषी ठरले आणि यानंतर मात्र दादांनी नोकरी सोडण्याचा निश्चय करून राजीनामाही दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढे 2 वर्ष दादा शिर्डीतच राहिले. या काळात दादांनी त्यांचा भक्ती लीलामृत हा ग्रंथ पुरा केला. आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. पण जाता जाता मी एक आपल्याला प्रार्थना, खरंच कळकळीची प्रार्थना करते की ज्यावेळेस आपण ऑडिओ क्लिप नंबर 1 आणि 2 असे करतो, कारण भाग काही मोठे आहेत म्हणून, त्यावेळेस कृपा करून ते दोन्हीही एकाच दिवशी मी टाकीन. कारण तसं बघितलं तर हा ग्रंथही प्रचंड मोठा आहे, त्यामुळे त्याला खरोखरीच वेळ लागणार आहे. तर आपण असे छोटे भाग जेव्हा असतात तेव्हा ते 1 आणि 2 ऑडिओ क्लिप आपण करत जाऊ. ते तुम्ही ऐकत जा. जर नाही जमलं त्यावेळेस ऐकायला, तर फक्त डाउनलोड करून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला ते कधीही ऐकायला मिळतील. तुम्हाला विनंती केली त्याबद्दल क्षमा असावी.